ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शाश्वत आणि सनातन गुरुपीठ भगवान दत्तात्रेयांचे सर्व पूर्णावतार माझे सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, आपण सर्वजण यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक. काही कारणांनी वाडीला राहायचा योग आला. रात्री शांत झोप लागली महाराजांच्या नगरीत आणि पहाटे पहाटे डोळे उघडत असतानाच कानावर एक सुमधुर धून पडली. ती म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. आणि त्या जयघोषाने रस्त्याने एक जण जात. रोजची त्यांची ती प्रथा होती की 4:30-5च्या दरम्यान, मला नक्की वेळ नाही आठवत, पण 4 ते 5च्या दरम्यान तो साधारण 4 ते 5चा सुमार होता. आणि अतिशय तल्लीनतेने ते भजन सुरू होतं आणि सगळीकडं तो आवाज जणू काही वाडीभर घुमत होता. नुसत्या कानाने ते नाही ऐकलं गेलं, तर साऱ्या शरीरभर ते पसरलं. आणि मग नेहमीची जाग येताच आजच्या दिवसाचा कार्यक्रम काय, कसा करायचा, कोणतं काम करायचं, कोणतं टाळायचं, कोणाला कसं तोंड द्यायचं आणि कोणापासून कसं लांब राहायचं, हे सगळं नियोजन करण्याचं काम जणू काही बुद्धी विसरूनच गेली. एकच आतून घोष उठत होता. प्रत्येक विचार येणारा त्याच्यावर एकच मात होती, ती म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अतिशय सुंदर अनुभव होता तो. आणि मग नेहमीसारखं तो दिवसच काहीतरी वेगळा झाला. आणि मग त्या दिवसात, सबंध दिवसामध्ये महाराज आहेत, बघतील, हा एकच भाव होता. हळूहळू नेहमीसारखंच की जसा जसा सूर्य उगवतो, दिवस पुढं जातो, तसा तसा भाव ओसरत पण राहतो. तसं झालं. आणि मग संध्याकाळी सद्गुरूंच्या समोर बसल्यावर हा विषय निघाला की सकाळी इतकं प्रसन्न वाटलं, जणू काही सगळ्या काळजा, सगळ्या चिंता, सगळी दुःख ही सगळी कुठंतरी बाजूला गेली आणि तिथं राहिलं ते फक्त महाराजांचं नाव आणि महाराजांचे चरण. बाकी काहीच नव्हतं. असं हवं ना नेहमी? का नाही असं होत? काय बरं आमचं हे आहे की काय या सगळ्या चिंता, काळजा, विवंचना, त्रास, कटकटी, ह्या सगळ्याला जीव कंटाळलाय हो सद्गुरू. सगळ्यांचं तेच मागणं होतं, सगळ्यांचं तेच गाऱ्हाणं होतं. सद्गुरू फक्त म्हणाले की हे सगळं असणारच आहे. तुम्ही जर म्हणाल की मी प्रपंचामध्ये रोजच लाडू खाईन, नाही, तसं नाही होत. तुम्हाला यश, अपयश, जय, पराजय, त्रास, कटकटी, चिंता, काळजा, हे सगळ्याला तोंड तर द्यायलाच पाहिजे. अरे हे सगळ्यांनाच येतं की तुम्ही आता आहे ना इथं, तर तुमचं प्रारब्ध भोगावंच लागतं तुम्हाला, तसं नाही करता येणार. पण तुम्ही जर मनाने ठरवलं आणि सगळा भाव तिथं एकवटलात, तर मात्र हे सगळं असूनही आज सकाळी तुम्ही जे अनुभवलं ते तुम्हाला अनुभवता येईल. कारण प्रत्येक विचार उठला की त्याच्यावर मात करायला दिगंबरा दिगंबरा हे आहेच ना. हे सगळं सर सांगत होते, पण कुठंतरी मनात ते उतरत नव्हतं, पटत नव्हतं. कुठंतरी किटकिट किटकिट डोक्यात चालूच होती. पण जणू काही सद्गुरूंनी जाणलं की हे शब्दात सांगून यांच्या काय डोक्यात उतरायचं नाही. तेव्हा मग असं झालं की शियेचे मामा आले. आता त्यांना आम्ही मामाच म्हणायचो, शियेचे मामा. शिये या गाव, कोल्हापूरजवळ एक छोटंसं गाव आहे शिये म्हणून. तिथून मामा यायचे. धुवट, विजार, पांढराच एक शर्ट, डोक्यावर एक टोपी, नेहमीसारखं यायचे. एक छोटासा हार असायचा, 4 केळी. मामा यायचे, सरांच्या इथं बसायचे आणि मग खूप गाणं गायचे.
की भाऊबंदांच्या कटकटी, कोणी करणी करतं, माझ्या बायकोवरच उतारा टाकतं, मग तिला बरंच वाटत नाही, मग किती त्रास होतो, ते मुलं अशी आहेत, माझं असं आहे. प्रचंड गाऱ्हाणं. सर पण ऐकून घ्यायचे, बरं म्हणायचे, हे बघ तू की नाही महाराजांना सांगत जा रे सगळं, काय करणार, हे असतंच अरे प्रपंचात, असं सांगून त्याला पाठवायचं, त्यांना पाठवायचे. खूप वेळा ते सीएचे मामा आठवड्यातनं एकदा तरी यायचेच. मामा आले की अपेक्षेनेच की आता मामा आज काय सांगतात, आज कुणी लिंबू टाकलं, कुणी मिरची टाकली, कुणी काय केलं, शेतात कशी भांडणं झाली, असं. पण तो दिवस उगवला वेगळाच, कारण जणू काही आम्हाला शब्दात न सांगता अनुभवच समोर ठेवायचा होता बहुतेक सद्गुरूंना. त्यामुळं शियेचे मामा त्या दिवशी आले आणि ह्या सगळ्या कटकटी डोक्यात घेऊन आम्ही आता हे अजून ऐकायचं ह्याच्यात बसलेलो असतानाच मामांनी त्यांचा तो एक छोटासा हार, एक छोट्या फोटोला बसेल एवढा हार असायचा, तो हार आणून शेजारी टेबलवर ठेव असं सर सांगायचे. न ऐकता सरांच्या पायावर तो हार घातला आणि डोकं टेकवलं आणि म्हटले, सर विचारत होते, काय मामा कसं काय, बऱ्याच दिवसांनी आला, आता कसला येतोय मी, मामा त्यांच्या भाषेत. सर म्हटले, काय मामा काय झालं, का नाही येणार, काय रागवला का काय माझ्यावर. नाही हो, तुम्ही म्हणायचं की नाही महाराजांना सांग, महाराजांना सांग, तसंच केलं बघा मी, आणि आता काय सांगू तुम्हाला, महाराज सारखे माझ्याजवळच येऊन बसायला लागले. आणि मग काय करायचं, मला म्हणले शेतात माझ्याबरोबर, शेतात काम करताना बरोबर, म्हशीचं करताना बरोबर, घरात बरोबर, जेवताना बरोबर, उठताना बरोबर, झोपताना बरोबर. अहो महाराज मला सोडतच नाहीत, आता काय करू मी. आणि मग अहो महाराज दूध पितात आणि मला म्हणतात पी केले का, आणि मी म्हटलं माझं पोट भरलंय की महाराज, तर म्हणतात पी रे अजून, त्याला काय होतंय, एवढे मोठीनी पेढे मला खायला देतात आणि मला म्हणतात खा केलेले का, असं महाराज करतात हो. आणि मग सर म्हणले, अरे वा 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 छानच झालं, मग ते तुझी भांडणं अहो कुठलं ती भांडणं चालूच आहेत की, खरं मला भांडू देत नाहीत महाराज, मी भांडायला लागलो की मला म्हणतात गब्बस केले का, आणि मला बोलूच देत नाही, असे महाराज करतात. आणि घरात दुधाचं नैवेद्य दाखवलं की म्हणतात हातले का, ही तर पण दूधच देतोस आहे मला, असं म्हणतात बघा महाराज. आणि मामांच्या त्या सुंदर भावविश्वात आणि त्या ह्याच्या सगळेजण वाहून गेले, ते सामर्थ्य होते त्यांच्यात, असे काही मामा लखलखत होते, असे काही चमकत होते, असं काही ते भावविश्व तिथं संपूर्ण पसरलं होतं की त्याच्यापासनं अलिप्त कोणीच राहू शकत नव्हतं. सगळेजण त्या ओघात वाहत गेले. सद्गुरूंनी वा वा छान. आणि मग म्हटले, मामा जाताना तुमच्यामुळं झालं हो, हे तुम्ही दिलं मला, आता मला तुमच्या इथं यायचं सुद्धा कारण नाही, कारण महाराज माझ्याबरोबर आहेत. सर म्हणले, अरे बरोबर आहे, तू कशाला इतका त्रास घेऊन येतो, नाही मी हे सांगायला आलो, आता येईनच असं काही नाही. सर अतिशय आनंदाने असेच अखंड महाराज तुझ्यासोबत राहोत आशीर्वाद दिला. मामा परत फिरले, कुठे चळबळ, आमची चळबळ, बाबा परत मी निघाल्यावर आमची डोकी जाग्यावर आली की लगेच आमच्यातले दोघं तिघं उठून मामांच्या मागं धावत गेले आणि दाराच्या बाहेर त्यांना नमस्कार केला. मामा कसं काय हो तुम्हाला मिळालं, आम्हाला बघा ना, आम्हाला काही असं जमत नाही, आम्हाला त्रास होतो. मामा म्हणतात, हातले का, तुम्हाला कुठलं जमणार आहे, तुमची डोकी चालतात ना नको तिथं, मला सांगितलं होतं की नाही त्यांनी, ते बघा ते खुर्चीत बसलेत, त्यांनी सांगितलं होतं की नाही की तू महाराजांना सगळं सांग. मग मी तसं केलं आणि मग आले महाराज, तुम्ही का नाही तसं करत. आणि आम्ही डोकं चाललं की झालंच की सरांनी जरी सांगितलं की महाराजांना सांगत जा, तरी नेमकं महाराजांपर्यंत ते पोचतं की नाही, त्यांना कळतं की नाही, मग असं सांगून काय उपयोग आहे. हे सगळे विकल्प डोक्यात वावरत असताना कसं पोचणार तिथं. आणि मग त्यांच्या अगदी परत मामा हातले का रे, तुम्ही नको तिथं डोकं चालवत आहे, जावा तिकडं, असं म्हणून मामांनी परत जिना उतरायला सुरुवात केली. मामांच्या त्या बोलण्यावर आणि एवढेचसे चेहरे करून ऐकणाऱ्यांवर सद्गुरूंचं एक निर्मळ हास्य काम करून गेलं. सद्गुरू गुणगुणत होते, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. हरिपाठातली सुंदर ओवी की अरे कशाला घरदार सोडून जायचंय, घरातच बसून त्याला आळव, सुखे येतो घरा नारायण. आणि सर आपल्या समाधानात ते ओवी गात होते. ऐकणारे आम्ही सगळेजण डोक्यात हे सगळं घेऊन, पण मामांचं ते भावविश्व मात्र अजूनही डोळ्यासमोर चमकत होतं
की महाराज म्हणतात, खा की लेका पेढे, हात रे अजून पी की दूध, ग बस की रे. हे सगळे शब्द जणू तिथं अजूनही त्या हवेत गुंजत होते. आणि मग सांगितलं, सद्गुरू परत सांगितले, अरे असं काही हिरमुसायचं कारण नाही. असतं ना, तुम्हाला विकल्प येतात, लागतं हे बघ, एका रात्रीत कुणी काही बनत नाही. हळूहळू हे विकल्प याच्यावर मात होते. त्याच्यासाठीच तर आपण नाम घेतो, त्याच्यासाठीच तर उपासना करतो. हे सगळं करत करत धक्के खात खात आणि मग जेव्हा एक दिवस असा येतो की त्या दिवशी नक्कीच आपला भाव महाराजांच्या चरणी होतो आणि महाराज करतील ते होतं. जसं काही मी माझं आयुष्य ईश्वरेच्छायेने जगलो, तसं तुम्ही पण तुमचं आयुष्य ईश्वरेच्छेनेच जगायला शिकाल. पण ह्या सगळ्यासाठी एक प्रवास असतो आणि त्या प्रवासाला म्हणतात साधना. आणि तो प्रवास करत जाताना तुम्हाला हे असे अनुभव येतील. ह्या दुसऱ्याच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग काय असं म्हणाल तर या दुसऱ्याच्या अनुभवांनी आपलंही भावविश्व समृद्ध होतं आणि आपलाही भाव महाराजांशी जोडला जातो. आणि मग भावबळे आकळे एरवी नाकळे, करतरी आवळे तैसा हरी, अशी स्थिती तुमची होऊन जाईल. वाट बघा, हा क्रमविकास आहे. एक एक दिवस एक एक दिवस एक एक पाऊल पुढं चालत राहा आणि मग मात्र नक्कीच करतळी आवळे तैसा हरी ही प्रचिती तुम्हाला नक्की येईल. सद्गुरूंच्या या आश्वासक शब्दांनी उजळलेली मनं मात्र अशी सद्गुरूंच्या चरणाशी डोकं टेकवत हेच म्हणत होती की सद्गुरू हा भाव आम्हाला द्या, ही भावभक्ती आम्हाला द्या, या भक्तीची शक्ती आम्हाला द्या आणि या भावविश्वात आम्हाला न्या. सद्गुरुनाथ महाराज की जय.